नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा उद्यापासून बदलून मिळणार नाहीत, मात्र 30 डिसेंबरपर्यंत बँक खात्यात जमा करता येणार. सार्वजनिक ठिकाणी 500 रुपयांच्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारणार. राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफीच्या मुदतीत 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत तर राज्यात 1 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. राज्यसभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत विमुद्रीकरणावर चर्चा, मात्र दुपारच्या सत्रात पंतप्रधान अनुपस्थित राहिल्यानं विरोधकांचा गदारोळ. विमुद्रीकरणाला नव्हे तर अंमलबजावणीच्या पद्धतीला विरोध. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडून काँग्रेसच्या भूमिकेचं स्पष्टीकरण. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नागरिकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. विमुद्रीकरण निर्णयामुळे जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारनं सार्वजनिक ठिकाणी जुन्या 500च्या नोटा वापरण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जुन्या चलनातील 1000 रुपयांच्या नोटा आता फक्त बँक खात्यात 30 डिसेंबरपर्यंत जमा करता येणार आहेत. 1000ची नोट व्यवहारात आज मध्यरात्रीपासून चालणार नाही, असं वित्त मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. नागरिकांना वीज बिल, मालमत्ता कर, पाणी कर यांचा भरणा करण्यासाठी, त्याचबरोबर प्रीपेड मोबाईलच्या रिचार्जसाठीही जुन्या 500च्या नोटा चालणार आहेत. आता बँकांमध्ये जुन्या नोटा बदलता येणार नाहीत, मात्र सार्वजनिक रुग्णालय, औषधालय, पेट्रोल पंप, स्मशानभूमी या ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500च्या नोटा वापरता येणार आहेत. 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे सुट्या पैशांसाठी होणारी अडचण लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्याकरता राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीची मुदत आज 5व्यांदा वाढवण्यात आली. आज जाहीर झालेल्या निर्णयानुसार 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत महामार्गांवर टोल वसुली केली जाणार नाही. राज्यातही टोल माफीला 1 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. टोल आकारणी सुरू झाल्यानंतर 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500च्या नोटा स्वीकारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची विशेष महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्लीत सुरू असून त्याचा तपशील अद्याप हाती आलेला नाही. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे राज्यसभेत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली कामकाजाची कोंडी आज जेव्हा पंतप्रधान सभागृहात उपस्थित होते तेव्हा काही काळासाठी फुटली. यावेळी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्यासह समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी चर्चेत सहभाग घेतला. मात्र दुपारनंतर पंतप्रधानांच्या उपस्थितीची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. अनुचित मागण्या करत विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत अशी टीका वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी केली. चर्चेसाठी विरोधकांची तयारीच नसल्याचं ते म्हणाले. पिछले कुछ दिनों से आरंभ से ही कह रही है कि जो पहले दिन चर्चा आरंभ हुई थी वो चर्चा कंटिन्यू करें. विपक्ष की तरफ से कहा गया कि प्रधानमंत्री जी उस चर्चा में आएंगे या नहीं आएंगे. आज ये भी स्पष्ट कर दिया कि उस चर्चा में वो भाग लेंगे. मुझे शक था और वो शक अब यकीन में प्रूव हो रहा है कि विपक्ष चर्चा से भागना चाहता है और अब भागने के लिए तरह तरह के कारण ढूंढ रहा है. तत्पूर्वी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी चर्चेत भाग घेत विमुद्रीकरणाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. या निर्णयाबद्दल कोणाचंही दुमत असू शकत नाही, मात्र निर्णयाच्या अंमलबजावणीत व्यवस्थापनाची घोडचूक झाली आहे अशी टीका मनमोहन सिंह यांनी केली. या निर्णयानंतर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगत नियोजनातल्या चुकीमुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात 2% घट होऊ शकते. त्याचप्रमाणे कृषी आणि लघुउद्योगात पिछेहाट होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारनं वारंवार नियम बदलणं चुकीचं असल्याचं मनमोहन सिंह यांनी सांगितलं. या निर्णयानंतर सर्व काही 15 दिवसात सुरळीत होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला होता. मात्र 15 दिवस हा गरिबांसाठी मोठा कालावधी आहे असं मनमोहन सिंह यांनी नमूद केलं.
सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं व्यवहारी आणि ठोस पावलं उचलावीत असं आवाहन त्यांनी यावेळी पंतप्रधानांना केलं। दरम्यान विमुद्रीकरणाच्या अंमलबजावणीवर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी आज राज्यसभेत केलेल्या टीकेवर मुळात ही घोडचूक गेली 10 वर्ष प्रचलित होती अशी उलट टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा घ्यावी ही मागणी लावून धरत विरोधकांनी निषेध सुरूच ठेवल्यानं लोकसभेचं कामकाज आज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। यापूर्वी सभागृहात महासचिवांसमोर काही कागदपत्र फाडून भिरकावल्याबद्दल समाजवादी पार्टीच्या अक्षय यादव यांना अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तंबी दिली। कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, धर्मेंद्र यादव या सदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारले। काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे अनेक सदस्य सरकार विरोधी घोषणा देत अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं। आर्थिक पारदर्शकतेसाठी रोखीचे व्यवहार कमी करून डिजिटल बँकिंगच्या दिशेनं पावलं उचलली जात असल्याचं सरकारनं या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे। नागरिकांना पैसे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं एटीएम मशीनच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया वेगानं सुरू आहे अशी माहिती सरकारनं दिली आहे। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर दहशतवाद्यांना मिळणारं आर्थिक पाठबळ थांबलं आहे। त्याचप्रमाणे बेकायदेशीररित्या चालवण्यात येणारी समांतर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानंच हा निर्णय घेतल्याचं सरकारनं या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे। केंद्र सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयानंतर आता एटीएम केंद्रांवर पैसे उपलब्ध होत असल्यानं बँकेत होणारी गर्दी कमी झालेली दिसते। नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून एटीएममधून मोठ्या नोटांसह छोट्या मूल्याच्या नोटाही उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षाही केली आहे। मुंबईमध्येही एटीएम केंद्रांवर पैसे काढण्याची सुविधा झाल्यामुळे बँकांमधली गर्दी कमी झाल्याचं चित्र दिसत आहे। मोदीजींनी जे स्टेप घेतले आता सध्या ते एकदम चांगला स्टेप आहे आणि लोकांना पुढे जाऊन याचा फायदा होईल एवढं आशा आहे। पण हा काही दिवसासाठी लोकांनी त्रास सहन केला तर मोदी सरकारांची जी आता जी स्कीम चालू आहे ती व्यवस्थितरित्या सुरळीत होईल। दरम्यान विमुद्रीकरणाचा निर्णय आवश्यक आणि योग्य असल्याच्या प्रतिक्रिया मराठी कलाकारांकडूनही व्यक्त होत आहेत। कोणाला तरी ह्या प्रकारची सर्जरी या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं जे पंतप्रधानांनी केलं आणि आत्ता तरी वरपांगी तरी डेफिनेटली मला त्यांना सपोर्ट करावा असं वाटतो। यासाठी आणखीन आपण जास्तीत जास्त व्यवहार आपण डेफिनेटली बँकेच्या थ्रू करू शकतो। चलन जर आपण बंद करून ठेवलंय तर त्याचा उपयोग होणार नाही, पण ते बंद केल्यामुळे फायदा झाला कारण आता ते बाद झाले पैसे। आता नवीन पैसे जे आहेत ते चलनामध्ये येतील, त्याचा फायदा होईल। केंद्र शासनानं विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर थोड्याफार प्रमाणात रोख रकमेची चणचण जाणवत आहे, हे खरं आहे। मात्र त्यामुळेच आर्थिक व्यवहार केवळ रोख रकमेनंच करण्याची सवय असलेले सामान्य नागरिक आणि छोटे उद्योजक आता आपले व्यवहार ऑनलाईनही करू लागले आहेत, हेही खरं। एका अर्थानं गेल्या काही दिवसात वाढलेले ऑनलाईन व्यवहार म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था रोकडविरहित म्हणजे डिजिटल होण्याकडे पडत असलेली सकारात्मक पावलं असं नक्कीच म्हणता येईल। मुंबईतील पानवाला किंवा सँडविच विक्रेत्यानं आपल्या व्यवसायाकरता पेटीएमचा सुरू केलेला वापर ही याची प्रातिनिधिक उदाहरणं म्हणता येतील। बंद होने के कल होकर लगाया पेटीएम और पेटीएम लगाने से हमारे धंधे में बहुत बढ़ावा आया है। इसके लिए मैं चाहता हूं कि हर एक धंधा वाला छोटे मोटे व्यापारी पेटीएम यूज करें। इतना मुश्किल नहीं है लेकिन एक बार मुश्किल होगा, लेकिन एक बार समझ जाने के बाद बहुत आसान है। पेटीएम अच्छा है। पहला अमाउंट मेरे पास चालू करने के बाद आया था, फिर 1 रुपये का अमाउंट आया था जो मैंने एक्सेप्ट किया था क्योंकि वो पहला ग्राहक था और मैं उसको एक्सेप्ट करना चाह रहा था, इसलिए मैंने एक्सेप्ट किया था। जस्ट मला पेटीएमची जी हे दिलेली आहे ते मी एक्सेप्ट केलेलं आहे। मला वाटतं त्याच्यामुळे मला पण फायदा होऊ शकतो आणि गिराकांना पण फायदा होऊ शकतो, कारण इझिली पेमेंट करायला त्यांना पण चांगला पडू शकतो। आणि काही लोकांकडे पैसे बँकेत असतात परंतु ते खाऊ शकत नाही, अशा लोकांना पण त्याचा फायदा होऊ शकतो। डिजिटल अर्थव्यवस्थेविषयी आपण चर्चा केली। अर्थतज्ञ उदय तारदाळकर आणि शामराव विठ्ठल बँकेचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख श्रीधर राणे यांच्याशी। आणि आता उर्वरित बातम्यांकडे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्यासाठी 6 सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे।
या समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी BC खटुआ यांची नियुक्ती करण्यात आली असून वित्त, सामान्य प्रशासन, लेखा आणि कोषागार विभागाचे सचिव संचालक समितीचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. निवृत्ती वयोमर्यादा वाढवण्यासंदर्भात सर्व दृष्टिकोनातून अभ्यास करून सर्वंकष अहवाल सादर करण्यासाठी समितीला स्थापनेपासून 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांची होणारी अडचण आणि राज्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन तलाठी महासंघानं राज्यातल्या तलाठ्यांचं सामुदायिक रजा आंदोलन आजपासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तलाठी तसंच मंडल अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात आज संबंधित संघटनांसमवेत झालेल्या बैठकीनंतर पाटील यांनी ही माहिती दिली. तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या प्रमुख मागण्या शासनानं पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांवरही शासन सकारात्मक पावलं उचलत आहे असंही ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघ आणि इतर विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. तलाठी आणि मंडल अधिकारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 16 नोव्हेंबरपासून बेमुदत सामुदायिक रजेवर गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारावर देश टिकून राहील, त्यामुळे आपण या संविधानाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे असं आवाहन विद्याभूषण डॉक्टर प्रशांत पगारे यांनी आज केलं. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या अनुसूचित जाती जमाती कर्मचारी संघाच्या वतीनं नवी मुंबईतल्या विष्णुदास भावे सभागृहात आयोजित संविधान गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मॉडर्न महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. डॉक्टर पगारे यांनी संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यांचं महत्त्व विशद केलं. तसंच यावेळी उपस्थितांना संविधानाची शपथ देण्यात आली. पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीचं औचित्य साधत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या साहित्यिक, कलाकार आणि पुरोगामी चळवळीतील मान्यवरांनी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणी तर ते धक्कादायक आहे, मुळात हा तपास गतीनं व्हावा असं सरकारलाच वाटत नाही असा आरोप ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर ND पाटील यांनी यावेळी केला. क्रीडा वृत्तामध्ये बातमी बॅडमिंटनची. हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सायनानं जपानच्या सयाका सातो हिला 21-18, 9-21 आणि 21-16 अशा गेममध्ये हरवलं. पुरुष गटात भारताच्या समीर वर्मानं जपानच्या काझुमासा सकाईवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र HS प्रणॉयला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. क्रीडा वृत्तानंतर एक नजर हवामानावर. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तसंच मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 8.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 19. नागपूर कमाल 31, किमान 12. पुणे 30 आणि 11. नाशिक, औरंगाबाद 31 आणि 13. नाशिक कमाल 30, किमान 10. कोल्हापूर 30 आणि 15. रत्नागिरी 37, 18. सोलापूर 33 आणि 15. आणि अमरावती कमाल 30, किमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा उद्यापासून बदलून मिळणार नाहीत, मात्र 30 डिसेंबरपर्यंत बँक खात्यात जमा करता येणार. सार्वजनिक ठिकाणी 500 रुपयांच्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारणार. राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफीच्या मुदतीत 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत तर राज्यात 1 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. राज्यसभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत विमुद्रीकरणावर चर्चा, मात्र दुपारच्या सत्रात पंतप्रधान अनुपस्थित राहिल्यानं विरोधकांचा गदारोळ. विमुद्रीकरणाला नव्हे तर अंमलबजावणीच्या पद्धतीला विरोध, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्याकडून काँग्रेसच्या भूमिकेचं स्पष्टीकरण. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नागरिकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.